मित्रांनो आपल्या मित्राकडे इतका भारी फोन आहे तरी पण त्याला वापरता येत नाही आणि आपल्या डांगा किती साधाराचा फोन आहे त्याचा ॲटिट्यूड दाखवत होता. हप्त्यावर घेतलाय कसं आहे हप्त्यावर घेतलाय हप्त्यावर. आमच्या कार्यकर्त्यांना एकामेकाची इज्जत घालायची सवयची तर तुम्ही त्यांचं मनावर घेऊन बाट्याकडे 3-4 हजार फोन होतो ते त्याच्यातच खुश आहे. मित्रांनो आजच्या ब्लॉगची सुरुवात करू आपण. तर जय श्रीराम मित्रांनो, आपल्याला जायचं होतं आपल्याला गाडी आणायला. तर आपला नाना आलता आपण नानाला गाडी आणायला आलतो तर आपण डायरेक्ट शोरूम मध्ये आलतो. तर आम्हाला तिथे गेल्यानंतर आम्हाला ती गाडी घ्यायची होती. आम्ही डायरेक्ट दिलो की धडकन मध्ये गेलो गाडी बिडी बघत होतो. गाडी एकदम अशी ताकडी आहे ना. गाडी बिडी बघितली डायरेक्ट आपल्या फॅमिली पैसे आलतो. मामा डायरेक्ट पार्क पोरीची डायरेक्ट नाक दहावीत होता. तर त्या पोरीची सगळी चेष्टा करत होती. ती पोरगी म्हणजे आपल्या मामाची पोरगी होती. तर तिथं आपले मित्र पण होते. तर ते कोणच्या गाडी बसवले त्यांना म्हणलं उतरायचं नाही तर आपल्याला तिथे हाकलून शोरूमच्या बाहेर. तर मी त्यांना तिथून उठवलं डायरेक्ट एसी रूम मध्ये नेलं. यांना म्हणलं तुम्ही कधी एसी जावं नसन घेतले तर त्याला तिथे बसू आपण निवांत बसलो होतो. तर आपले बॉडीगार्ड आपल्याकडे उभे होते. त्यातला आपला एक भाऊ वाजना 2 बटी करतात. त्यांनी डायरेक्ट यांचे भांडण चालू झाले काहीतरी चष्म्यावरून. वयांना म्हणलं आयला तुम्हाला आखली बिकली आहे ना आपण कुठं आलोय कुठं नाही. तर विशाल भाऊ यांना सांगू जरा परत चष्मा घातला. चष्मा परत तुम्हाला दिसायचा नाही तुम्ही नाही दिसायची. तर टायगाला असं मारलं आणि त्यांनी. तर मी त्यांचे भांडण मिटवतात मरून गेलो. तर त्यांना म्हणलं आपल्याला गाडी न्यायची आपल्याला परत घरी जायचं. त्यांचे भांडण मिटले वाजना 2 बटी करीत होते. तर मित्रांनो आपण निवांत बसलो यांची परत भांडणं पेटली. तुम्हाला माहिती नाही टाका कसा भांड कुठे तर ते त्याला विसल्याला शिवाय देत होता. तर त्याच्यामुळे आमचे गार करते पुढे मागं बघत नाही तर डायरेक्ट शोरूम मध्येच भांडणं चालू झाले यांची. तर मित्रांनो भांडणं विसल्याची टाकायची होती. तर येते डायरेक्ट बाट्या डांग्या पण याला मारत होता टाक्याला. आपण भांडणं बिन्न मिटवलं गाडी घेतली डायरेक्ट निफ्तीच्या वेळेवर आलो. यांना भूक लागली होती यांना डायरेक्ट निफ्तीची वेळ खाऊ घातली. तर आम्ही भेळ खाता आपल्या यशा डायरेक्ट आपल्याला आयफोन दाखवत होता विसल्यात आणि यशाचा आयफोन होता त्याच्याकडे. तर आम्ही डायरेक्ट तिथून निघलो होतो डायरेक्ट दामगावला. तर आम्ही दामगावमध्ये आल्यानंतर चिकू भाऊन बाट्यावर डायरेक्ट आम्ही गावात एंट्री मारली एकदम वाजनात. तर बाट्याच्या नटील बघून डायरेक्ट आलो होतो आड्यात फोटोशूट करायला. तर फोटोशूट तर केले मला रात्री जायचं मामाच्याकडे. तर आपला मामाचा पोर बाहेर कुठं चालला असेल तुम्ही कमेंट मध्ये सांगा. तर रात्रीच्या 11 वाजले होते त्यांनी कपडे काढले डायरेक्ट झोपून घेतलं. मी काय म्हणतो पाहुणे मंडळी मी पण झोपतो तुम्ही पण झोपा. जय हिंद जय महाराष्ट्र. लाईक आणि फॉलो करून घ्या.